अहो जायचंय. चला पटकन आपण आपलं कर्तव्य बजावून येऊया. मला असं खूप मजा येते की आपण इथं स्वतः उजेडात उभं राहायचं ना, आहोंना असं अंधारात ठेवायचं. म्हणजे आहो कसे काळे दिसतात तिकडून. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. मी ना नवीन आणलेली साडी दाखवणार आहे तुम्हाला, जी मी आत्ता ब्लाऊज स्टिचिंगला द्यायला निघाली आहे. बरं, काल मी संक्रांतीसाठी जो ब्लाऊज घातला होता तो अगदी परफेक्ट स्टिच झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होम डिलिव्हरी मला मिळाली होती, हो की नाही. तर हातामध्ये फक्त थोडंसं तो लूज वाटतोय कारण मी थोडीशी बारीक झाली आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना, तर ते ब्लाऊजमधून मला कळालं कारण मी त्याच टेलरने स्टिच केलेला जुना ब्लाऊज दिला होता आणि तो फक्त आता हातात थोडंसं, इथे काय अजून आहे अशीच आहे, पण इथे थोडीशी हातात लूज झालंय ते, म्हणजे मी बारीक झाली. तर साडीही दाखवते, तो ब्लाऊजही करेक्शनला घेऊन जाते आणि अजून एक त्यांनी ब्लाऊज जो स्टिच केलाय ना, तो तिथंच जाऊन मी ट्रायल करणार आहे. मी अजून तो केलाच नाही ट्राय. काल त्याने मला 2 ब्लाऊज दिले होते. तर त्याच्या ना स्लीव्ज मी खूप दिवसांनी हे बघा अशा बनवलेत. मला कसा दिसतोय तो ब्लाऊज बघायचे. हे बघा, ती जी पटोला, ब्लॅक पटोला, ओनली 700 रुपीजची साडी आहे ना, तिच्यावरचा हा ब्लाऊज. तर साडीपेक्षा पण ब्लाऊजला 100 रुपये शिलाई जास्त आहे. पण खूप दिवसांनी असा हा ब्लाऊज शिवलाय. अहो तुम्ही पाहिलं मी हात कसे बनवलेत, हे बघा. चेंज थोडं पायपिंग वगैरे किती सुंदर केलंय बघा. हे बघा, पाठवून असं आहे. छान. नेक वगैरे मी काही सांगितले नव्हते त्याला, म्हटलं तूच घे कसे घ्यायचेत तसे. आणि फिनिशिंग वगैरे एवढं प्रॉपर असतं ना याचं, मस्त अगदी तयार ब्लाऊज सारखा. बरं, साडी दाखवायची आहे मला. आणि काल जी मी साडी नेसले होते त्याच्यावरचा हा ब्लाऊज, ही डिझाईन. तर हा थोडासा हात लूज आहे, त्याला करून आणू आपण. काही ड्रेस पण मला थोडेसे अल्टर करायचे आहेत. आणि हे बघा, ही ती नवीन साडी आहे. याच्यावरती सिल्वर बुट्टी, सिल्वर जरी, नाजूक अशी ही साडी आहे आणि ग्रीन कलर आहे. हे बघा, ॲक्च्युली ही 3900ची साडी आहे. 2500 रुपयेमध्ये दिली आहे त्यांनी. तर या ॲक्च्युली सांगते मी तुम्हाला कसं आहे. राजशाहीमध्ये आता मी बऱ्याच वेळा गेली आहे साड्या घ्यायला, ठीक आहे. तर साड्या चांगल्या आहेत त्यांच्याकडे. आणि एक आपल्या व्ह्युअर्स मैत्रिणीची कॉमेंट आहे की तू असं इम्पल्सिव्ह बाईंग करत जाऊ नको, म्हणजे तुझं अजून सेव्हिंग होईल. तर कसं आहे माहिती आहे का, की माझ्या काही मैत्रिणींना माहिती आहे की माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन खूप कमी आहे, तर मी ते वाढवते. आणि म्हणूनच मग मी अशा हलक्या फुलक्या साड्या जेव्हा आपल्याला दुकानामध्ये जाणं होतं तेव्हा मग घेते मी. ही खालची बॉर्डर आहे, वरती छोटी बॉर्डर आहे. हे बघा, नाजूक आहे साडी. याच्यावरती मी सिल्वर ज्वेलरी पेअर करू शकते कारण सिल्वर वर्क आहे. हे बघा, मला आवडण्यासारखीच आहे. तर चला यावरचा पण ब्लाऊज स्टिचला देऊया. आणि जी मी रॉ मँगो साडी घेतली आहे ना, तिच्यावरचा ब्लाऊज शिवला नाही आहे ना आपण, तर तोही शिवायचा आहे. पदर असा आहे. अहो हे घ्या ना, घडी घाला, घडी घाला पटकन. चला, हां हे बघा, रॉ मँगो साडी घेतली होती ना, त्याच्यावरचा असा हा ब्लाऊज पीस मिळाला आहे. तर तुम्ही तसाच ठेवला होता तो, आत्ता मी स्टिचिंगला देते. तर त्या अगोदर सगळ्यात पहिलं आहोंनी सकाळपासून घाई लावली आहे, चल 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 ओटिंगला. तर पहिलं ओटिंग करणार आहोत आम्ही, ओट करणार आहोत आम्ही आणि मग जाणार आहोत. हा पण ड्रेस ॲक्च्युली अल्टर करायला हवा होता, हा पण लूज व्हायला लागलाय. आणि मी अशी ही उदास दिसतीये कारण ना सर्दीमुळे थोडीशी कणकणी आहे अंगामध्ये माझ्या, आवाज पण बदललाय. चलो 11 वाजतायत. रस्ता बंद आहे इकडे बघा, म्हणजे आम्ही इकडे जाऊ पण नाही शकत. आमच्या एंट्री गेटमधून एंट्री पण नाही होऊ शकत या ओटिंगमुळे. तर चला, रोड वाकडा करून जायचंय. ऊन पण झालं हो, मागच्या वेळेला पण लवकर गेलेलो है ना. सतत नवऱ्याला टेलरकडे यावं लागतंय बायकोच्या. टेलर, मी काय म्हणतो, टेलरला तिकडेच एक गाळा बघून देऊया, तिकडे शिफ्ट होऊ म्हणून. परवडत नाही आम्हाला घेणं जाणं. नाही तसं नको. मी त्याच्यासोबत ना पार्टनरशिप करते आणि आपल्या एरियात एक बुटीक ओपन करते. तो इकडून ब्लाऊज स्टिच करून देईल, तिकडे मी डिलिव्हरीज देत राहील तिकडच्या एरियातल्या आणि मेजरमेंट्स घेत राहीन.
घेतलेली आहे साडीचं ब्लाऊज. फायनली आता येऊ येतोय. असंच करते मी, वेळेवर देते. तर मी किती दिलेत बघ. 1 हे बघ 1 2 3 4 5 2 घेऊन गेलो आणि अजून 5 दिलेले आहेत. टोटल 7 आणि अजून घरात 3 आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काम झालं, ब्लाऊजच्या डिझाईन फायनल करणं. अतिशय किचकट काम. पण मी काय करते तुम्हाला माहिती आहे की मी या भैयाला म्हणते तू सांग कोणत्या कपड्याला त्या कपड्याच्या डिझाईननुसार आपण केलेली डिझाईन चांगली दिसेल. मग तो सिलेक्ट करतो आणि मी त्याला ओके 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 देत जाते. अशा पद्धतीनं अगदी आम्ही खूप कमी वेळेमध्ये सगळ्या ब्लाउजेसची डिझाईन फायनल केली आहे. तुम्ही पाहिलात ना, मी 5 ब्लाऊज दिलेत आत्ता आणि अल्टरेशन पण लगेच त्याने करून दिले. माझ्या 2 कुर्तीचं ब्लाऊजमध्ये काही करेक्शन्स होते ते पण करून दिले. आणि आता चला जाऊन बाजरीची भाकरी बनवायची मस्त. आणि काय आहे आपल्याकडे शिल्लक, पुरणपोळी आहे, दूध आहे, राईस आहे आणि येळवणीची टेस्टी आमटी आहे. कोणी कोणी शिळी आमटी खातं सांगा मला, कारण शिळी आमटी ना अजून टेस्टी लागते. जसं चिकन मटन पण दुसऱ्या दिवशी टेस्टी लागतं की नाही, त्याच पद्धतीनं येळवणीची आमटी सुद्धा जास्त टेस्टी लागते. अरे वा, मस्त पैकी. तीळ लाव बरं का. तीळ नाही रे, नाही. अरे समोरच आहेत तीळ, लावू शकते. सॉरी लावू शकते. म्हणून तर म्हणलं. एक तर उशीर झालाय, 1:30 वाजले, भूक लागली आहे. म्हणणार होते मी तीळ कुठे आहेत, समोरच. छान 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 छान. बघू. एक्सपर्ट, आमची एक्सपर्ट भाकरी मधली. तीळ जर असं पहिल्या याला लावायला पाहिजे होते. छान आहे. असेल ते मी कणकीत घेते ते. गुड. छान छान. जेव्हा मी वाघोलीला सत्यनारायण साडी शॉपमधून ही ब्लॅक पटोला साडी आणली होती ना, ती ना अतिशय चुरगळलेल्या अवस्थेत होती, पण ती बघता क्षणी मला आवडली होती. प्राईस पण अगदीच रिझनेबल वाटली होती, फक्त 700 रुपये. त्यामध्ये बरेच सारे कलर होते, पण मला ब्लॅक पर्टिक्युलर जास्त आवडली होती, कारण ब्लॅकला ना ती गोल्डन बॉर्डर अगदी छान उठून सोबर दिसत होती ही साडी. तर तीच साडी आता इस्त्री करणार आहे. मला इतकी ना एक्साइटमेंट आहे या साडीची, मला ही नेसायची आहे आज. तर आज जस्ट निमित्त आहे, प्रियाचं आणि रोहिणीचं हळदी कुंकू आहे आणि प्रितिशच्या मित्राच्या मम्मीने विथ फॅमिली आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे. तर खूप दिवसापासूनचा हा प्लॅन होता, म्हटलं आज जायचंच आहे तर नेसूया आपण ही साडी. बघा अंधार केलाय घरात, पण आज केस सेट केलेले नाही आहेत. कसे बांधू कळत नाहीये, कल्पना आली. चला बघूया की रोहिणीनं आणि प्रियानं डेकोरेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि हे सारं शूटसुद्धा रोहिणीच करते, जिचं हळदी कुंकू आहे. आमच्याकडे आता असंच हल्ली केलं जातं की दोघींनी मिळून किंवा तिघी चौघींनी मिळून हळदी कुंकू ठेवायचं आणि फ्लॅटच्या मध्ये जो काही कॉरिडॉर असतो, हा जो काही पॅसेज असतो, त्याचा छान असा वापर करायचा. डेकोरेशनही करायचं आणि इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रमही ठेवायचा. आम्हीही प्लॅन करतोय की अशाच पद्धतीनं करायचं. हे बघा इथे चक्क आज दोघींनी कोइन्सिडन्स आहे, ठरवून नाही घातलेली, पण कोइन्सिडन्स आहे हा. दोघींनी ब्लॅक साडी घातली आणि मला ना ही साडी खरंच प्रचंड आवडली. मेन म्हणजे ना या ब्लाऊजमुळे अजून छान लुक आला होता. गार्गी मस्त 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 सुंदर. शॉर्टकट मध्ये तिला मोठं काढता येत नाही ना. मस्त. ही आहे रोहिणी, जिचं हळदी कुंकू आहे. हा 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 सॉरी पुन्हा एकदा नमस्कार. सॉरी नमस्कार. आणि इकडे ना तिचं घर आहे, जिथे श्रुती लपतीये. आणि ना जे आपल्याला असं बोलतात ना की मला घेऊ नको त्यांना पहिलं घ्यायचं. अगं श्रुती छान दिसतीयेस. आणि हे आहे प्रियाचं घर, जे आपण नेहमी बघतो ब्लॉग मध्ये.
माझ्या प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करणारी ही स्वाती चक्क मला माझ्याच बिल्डिंगमध्ये भक्तीकडे आल्यानंतर भेटली. तर मला माहिती नव्हतं की ही रिलेटिव्ह आहे भक्तीची. भक्तीचं खरं तर हळदी कुंकू आदल्या दिवशी होतं. त्या दिवशी आम्हा दोघींना यायला जमलं नव्हतं म्हणून आम्ही आज आलो आणि किती योगायोग आहे ना, हिचं भेटणं ठरलेलं होतं आणि म्हणूनच कदाचित मी काल आले नसेल आणि आज आली आणि आज चक्क स्वातीचा बड्डेही होता. तर तुला पुन्हा एकदा आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा डिअर. इतकं मनापासून ती कौतुक करत होती ना आणि तिला इतका आनंद झाला होता मला भेटून. तर ती बोलली की मी मॅनिफेस्ट करत होते की तुम्हाला भेटायचं आणि मी म्हटलं अगं इथंच तर मी राहते हे तुला माहिती होतं तर तू यायचंच ना. आणि चक्क हिच्या भावांचं घर आहे बरं का हे. तर खूप 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 भारी वाटलं हिच्याशी बोलून. काय होतं ना असं मन भरून येतं हे इतकं सारं कौतुक ऐकून. ती खूप वेळ माझ्याबद्दलच बोलत होती, व्हिडिओजबद्दल बोलत होती, कॉमेंट्सबद्दल बोलत होती. तर छान वाटलं. पुन्हा एकदा भक्ती तुलाही थँक्स आणि स्वाती तुलाही थँक्स. खूप बरं वाटलं. आणि हे बघा असं असतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणून काल मी आले नाही ते चांगलंच झालं. आज आली आहे मी आणि मला ही भेटली आहे. मला ना एकंदरीत आत्ता कळायला लागले की आमच्या घरातलं लाइटिंग चुकलंय. काय आहो बरोबर आहे. तर अरे तुम्ही पण ब्लॅक घालणार आहे का काय माझ्यासोबत मॅचिंग? नाही सॉरी, कंपनीचा आहे. आणि ना आम्हाला प्रितिशच्या मित्राकडे आज इन्व्हिटेशन आहे. आम्ही तिकडे निघालोय. मी साडीमध्येच आहे अजून कारण मी अशीच येणार आहे, चेंज नाही करणार आहे. तर तिचं घर इतकं सुंदर आहे तर मी दाखवते तुम्हाला. आणि मिरर वॉल माझ्याकडची तुम्हा लोकांना खूप आवडते पण माझ्यापेक्षाही तिची मिरर वॉल खूप सुंदर आहे कारण तिने कॉफी कलरची म्हणजे मिरर सिलेक्ट केली होती. आणि आम्ही नॉर्मल आता आम्ही काय करणार आहे अजून 2 वर्ष म्हणजे 5-6 वर्ष तरी की आपण बदलणार आहे ना. बदल नक्की ना. डिझाईन वगैरे पण चेंज करायची म्हणजे घराचा लुकच चेंज होतो. येस. तर चला दाखवेन मी तुम्हाला. स्टे ट्यून. पहिल्यांदाच नेसलीये. नीरा किती छान बसली बघ. चांगल्या आल्यात ना. म्हणजे ना कधी कधी असं होतं की साड्यांच्या किमतीवर साडी नसते. 700 रुपयाची साडी आहे फक्त आणि ब्लाऊज 800 रुपयाचा आहे. पण ब्लाऊज तर इतका सुंदर झालाय ना हा फिटिंगला की काय बोलायलाच नको. हा पण असं वाटतं की थोडीशी जरी मी जाड झाले तर येईल की नाही पण आतमध्ये असते प्रोव्हिजन. चला आता जेवायला निघालोय आणि गरम व्हायला लागले म्हणजे ना थंडी पाऊस आणि गरमी सगळं एकत्र आहे. मला आज गरम होते म्हणून मी केस वरती टांगले. साडी आवडली मला खूपच. पूर्ण लुक दाखवला नव्हता ना म्हणून म्हटलं दाखव. अशा घ्याव्या ना कमी किमतीच्या आणि अशा पटकन कुठेही घालून निघायला. आवडली मला. काम पण मी केलं या साडीमध्ये मग असं साडीतच आहे. चला. Time is running out. Time is running out. Time is running out. Time is running out. सुंदर आहे ना एंट्रन्स. तुम्हालाही काही आयडियाज येऊ शकतात. बघा कसलं भारी आहे. मला खूप आवडतंय म्हणून उभं राहून मी छानपैकी पहिल्यांदा फोटोशूट करून घेतलं तिथे आणि मग बेल वाजवली. तर ही आहे अंजुम आणि हिचा मुलगा आरिज आता प्रीतीसोबत आहे जेईला. आणि काही कारण नाही आहे असंच बोलवलं आहे तिने. खूप दिवसाचं प्लॅनिंग सुरू होतं तर आज योग जुळून आला आहे. खूप म्हणजे खूप मस्त आहे घरीचं. आता मी सगळं काही घर नाही दाखवलं पण मिरर वॉल पाहिली तुम्ही आणि हा हॉल आहे. तर मी असं म्हणेन जर का कोणाला मिरर वॉल बनवायची असेल ना तर आम्ही बनवली आहे की नाही तशी न बनवता या कॉफी कलरमध्ये बनवा. माझ्या मिरर वॉलपेक्षा सुद्धा हिच्या मिरर वॉलचं काम खरंच खूप छान झालं आहे. म्हणजे इन केस खरंच मी 2 वर्षात जर का चेंज करायचं ठरवला ना तर ज्यांनी यांचं काम केले ना त्यांच्याकडून नक्की मी करून घेईन. बघण्याची आम्हाला कधी सवय नाही पण आज आम्ही पाहतोय. चक्क 12 वाजले. 12. मजा आली पण खूप मजा आली. थँक्स अंजू पुन्हा एकदा. चला व्हिडिओ आता एंड करते. उद्या भेटेन पुन्हा छानशा एक अजून व्हिडिओमध्ये. पण उद्या आता पहाटे उठायचं होणार नाहीये. इतक्या लेट झोपल्यानंतर आता आहो ऑफिसला कसे जाणार 7 वाजता याचा मला प्रश्न पडलाय. आणि ही साडी खूप 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 खूपच कम्फर्टेबल आहे. आवडली मला.